आज आहे ना अगदी साधी सोपी पण टेस्टी सांबार खिचडी बनवूया. त्यासाठी अर्ध फुलपात्र मुगाची डाळ, पाव फुलपात्र तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे. त्यानंतर कुकरमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की मोहरी, जिरं, हिंग, चिरलेला कांदा, कढीपत्ता तेलावरती व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. मग चिरलेला टोमॅटो, हळद, चवीनुसार मीठ घालायचं. परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. मग आता मसाल्यांमध्ये आपल्याला लाल मिरची पावडर, धणेपूड, सांबार मसाला घालायचा. सांबार मसाल्याने अतिशय सुंदर टेस्ट येते. मग स्वच्छ धुतलेले डाळ तांदूळ घालायचे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. मग आता आपल्याला 2 फुलपात्रे पाणी घालायचं ह्यामध्ये. व्यवस्थित परत एकदा एकजीव करून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. उकळी आली की मग कुकरला झाकण लावायचं. 4 शिट्या करून घेतलेल्या आहेत मी. मग कुकर थंड झाला की पाहून घ्यायची. आपली गरमागरम टेस्टी सांबार खिचडी करून तयार झालेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करा.